मंगेश सर टॉचंगलासाठी यायचंय. ऐका जरा, जे खेळतात खेळाडू सर्व बाहेर या. मंगेश सर या बाहेर. सामना चालू करायचा आहे, परत षटक कमी करावं लागतील. कशाला एवढं सुंदरच नियोजन झालंय, अंतिम टप्प्यात आहे सगळ्या गोष्टी. या बरं बाहेर, ती बॉल टाका बाहेर. बस करा या बाहेर. मंगेश सर आणि पप्पू खाडे सर दोन्ही टीम आपल्या समालोचन कक्षाकडे या. आपली एंट्री मैदानामध्ये समालोचन कक्षाच्या पुढून होणार आहे. दोन्ही टीम एक साथ एंट्री करणार आहे. आपण ओळीत मैदानामध्ये जाणार आहे. या लवकर चला. मंगेश सर आपली टीम घेऊन या. आणि आपल्या दोन्ही टीमच्या एंट्री नंतर मान्यवर बक्षीसदाते आणि आपली आयोजन कमिटी यांची एंट्री मैदानात होणार आहे. प्रवीण देशमुख सर, साहिल स्पोर्ट्स अकलूज. वाघ साहेब. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आता पिचवर एकही बॉल पडणार नाही याची दखल घ्यायची आहे दोन्ही संघांनी. जर अचानक पावसाचा व्यत्यय आला तर नंतर सगळे निर्णय हे कमिटीच्या हाती असतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लाईनअप करून घ्या. समालोचन कक्षाच्या समोरून दोन्ही टीम्स जातील. इन कॅमेरा आपली एंट्री या ठिकाणी होणार आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जी पहिल्यांदा मैदानामध्ये म्हणजे पहिल्या सेमीफायनल जिंकून अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली टीम आहे ती SMP कॉलेज माळेवाडी. या टीमची एंट्री उजव्या स्टेजच्या डाव्या बाजूला असेल ओळ, आणि दुसरी टीम साहिल स्पोर्ट्स स्टेजच्या उजव्या बाजूला आपली टीम असेल. दोन्ही टीम आपण या ठिकाणी इथून एंट्री करणार आहे. ग्राउंडमध्ये या दोन्ही टीम्स आपण कृपया ग्राउंडमध्ये मैदानामध्ये या. मैदानामध्ये दोन्ही टीमचा लाईनअप. सहर्ष स्वागत. वेलकम मेंबर. डीजे वाले बाबू 86 गाणं लावा. माननीय बबन कदम साहेब अध्यक्ष यांचे इथे मनपूर्वक स्वागत. माननीय बजरंग मामा भोसले आपले इथं प्रेमपूर्वक स्वागत. पैलवान महेश गायकवाड साहेब पुनश्च स्वागत. आपण सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी थांबावा अशी विनंती. थोडंसं डाव्या बाजूला सरकत या. थोडंसं कारण जास्त तुम्ही एकमेकाच्या जवळ उभा राहिल्यासारखं दिसतंय. थोडंसं अंतर वाढवा.
यस डाव्या बाजूला सरका, डाव्या बाजूला सरका, तुम्ही पूर्व बाजूला सरका. अमोल माने सर थोडस तुमच्या बाजूला, इकडच्या बाजूला सरका. यस थोडस अंतर वाढवा. यस 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 ये होईना बात. थँक्यू सो मच. दोन्ही पंच ऍट द एंड दिसत आहे आपल्याला. आणि आता मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, आपण जागेवर बसलाय तिथं उभे राहा. राष्ट्रगीत घेणार आहे आपण. राष्ट्रगीत आपल्या भारत देशाची मात्र एकात्मिक ताकद ती संपूर्ण जगाला दिसते. 52 सेकंदाची ताकद या राष्ट्रगीतामधून आपल्या देशाची दिसणार आहे. आपण उभे राहा सर्वजण जागेवरती आणि सावधान मध्ये उभे राहा. डोक्यावरची टोपी क्रिकेटची आहे ती काढा आणि सावधान मध्ये उभे राहा. राष्ट्रगीत चालू असताना कुणी हलणार नाही, बोलणार नाही, मोबाईल वापरणार नाही, लहान मुलं इकडे तिकडे पळणार नाही. सर्वजण जागेवर उभं राहा. सर्व रोहित सर आहेत का पलीकडे? रोहित सर प्लीज आपण उभं राहूया. थँक्यू सो मच. इकडे कोण उभं राहत आहे? उभे थांबले, चला उभे राहूया. डीजेवाले बाबू राष्ट्रगीत तयार आहे का? मी राष्ट्रगीत सुरू करेंगे शुरू कर असं म्हटलं की लावायचे. इकडे हालचाल आहे, जरा हालचाल बंद करा. रोलरच्या बाजूला हालचाल आहे, जरा बंद करा प्लीज. एक मिनिटाचा वेळ घेणार आहे फक्त मी. डीजेवाले बाबू राष्ट्रगीत. वन डे. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन आता पुढे येणार आहे. आपण मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी टॉस होतोय. दोन्ही कॅप्टन्स पुढे या. 6 षटकाची लढाई, फायनलची लढाई. उदय चषक 2025 ची ही मात्र फायनल, अर्थात पर्व पहिलं आणि त्याचा मात्र या ठिकाणी टॉस. कौन बनेगा टॉस का बॉस? पाहूया. दोन्ही कॅप्टन पुढे आलेले, मान्यवरे पुढे येत आहेत आणि हा टॉस या ठिकाणी माननीय सोमाभाऊंच्या शुभस्ते या ठिकाणी हा टॉस होतोय असं दिसतंय, समजतंय. पाहूया. अकलूज वर्सेस माळेवाडी, अकलूज विरुद्ध अकलूज, माळेवाडी वर्सेस अकलूज. दोन्ही एकाच मैदानावर सराव करतायत. टॉस या ठिकाणी साईल स्पोर्ट्सनं जिंकलाय. टॉस जिंकून बॉलिंग निवडलेली आहे आणि निश्चित हा फायनलचा थरार आता सुरू होणार आहे. लढाई मात्र या ठिकाणी निश्चित 1 नंबरच्या उदय चषकासाठी आता मात्र भिडणार आहे. 6 षटकाचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्ले. कुठल्याही संघाला रिव्ह्यू नाही आहे. पंचाचे निर्णय अंतिम. पंचांना वाटल्यास रिव्ह्यू घेऊ शकतील. आणि मान्यवरांना विनंती असेल, आपण कृपया मंचावरती यावं, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. दोन्ही टीम इकडे जे स्टेजकड मान्यवरांच्या हस्ते फुटूंचं पूजन होईल, त्यासाठी दोन्ही टीम इकडे या आणि मान्यवर या ठिकाणी कैलासवासी उदयसिंह राजपूत यांच्या स्मरणार्थ ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि कैलासवासी आमचे मार्गदर्शक अनिलदादा सिंह राजपूत यांच्या प्रतिमेचं, दोन्ही प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुण्याने करावं असं त्यांना मी विनंती करतोय. संघ दोन्ही पण इकडे यायचा. अकलूज संघ दोन्ही संघातील खेळाडू इकडे यायचे.
ठीक आहे, टीम नाही आली तर चालतील. आदरणीय क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत. आदरणीय आमचे मार्गदर्शक अनिल सिंह दादा राजपूत यांनाही या क्रिकेटविषयी भरपूर प्रेम होतं. अगदी ओपनर बॉलर म्हणून त्यांनी काही दिवस लेदरला त्यांचं खूप मोठं योगदान होतं. संघ चालवण्यात कुठली आर्थिक परिस्थिती अडचणी जी असेल तर त्यांना प्रत्येक वेळेस भक्कमपणे मागं राहून लेदरचा संघ अनेक दशकं चालवला. 1-2 दशकं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, एवढं अनिल दादांचं योगदान होतं क्रिकेटसाठी. त्याच्या पाठोपाठ कैलासवासी उदय दादा यांचंही क्रिकेटवर तेवढंच प्रेम होतं. आणि ह्या दोन्ही व्यक्तींच्या स्मृतीचं आपण पूजन करतोय. साई क्रिकेट क्लब ज्या म्हणजे आयोजक जे आहेत ते जे संघ आहे तो क्रिकेट क्लब आहे हो कैलासवासी अनिल दादा यांनी स्थापन केलेला आहे. बरीच दशकं त्यांच्या नावावर अगदी राज्यभर क्रिकेट संघ खेळला, चांगली उत्कृष्ट बक्षिसं मिळवली आणि दोन्ही असे गुन्हे क्रिकेटपटू होते. आदरणीय दादा तर सर्वांचे या पंचक्रोशीचे मार्गदर्शक होते. तसेच उदय दादाही क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करणारं व्यक्तिमत्व होतं. अशा या दोन्ही व्यक्तींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचं पूजन होतं आहे. माननीय नगरसेवक सोमनाथ भाऊ मंडपने, संजूभाऊ पवार साहेब यांचंही या ठिकाणी तेही प्रतिमेचं पूजन करतील. मान्य श्री रतनसिंह राजपूत आप्पा हे पूजन करतील. तसे बबन कदम, आदरणीय डॉक्टर प्रमोद पवार यांनाही विनंती इकडे यायचे. ओम साहेब, डॉक्टर पवार साहेब इकडे यायचे. आदरणीय लोखंडे सर यांना विनंती करतोय की त्यांना प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. अनंत गणेश कुलकर्णी, पांडुरंग कारखाने, डेप्युटी पाकोणन हे इथं होते, त्यांनी पूजन करून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भरवायचं म्हणजे अगदी 2-3 दिवसात हे नियोजन झालं होतं आणि एवढ्या तातडीनं नियोजन करणं त्यासाठी एकीचं बळ लागतं. सर्वच जे आनंदनगरचे खेळाडू, जे उदयदादावर अनिलदादावर प्रेम करणारे सर्व प्रेमी ह्या सर्वांनी सहभाग घेतला आणि मोठ्या हिरिरीने ही स्पर्धा संपन्न अगदी आनंदात पार पाडली. त्याबद्दल ज्या ज्या भैयासाहेब कुलकर्णी यांनी पूजन करून घ्यायचं आहे. तसंच पद्मागरजी जाधव साहेब यांनी पूजन करून घ्यायचं आहे. माने साहेब यांनी पूजन करून घ्यायचं आहे. लोहार सर, ह्या सर्व सामुदायिक विवाह सोहळा असेल, अनेक कुटुंबांना सहकार्य करण्याचं किंवा त्यांचं संसार व्यवस्थित कसे चालतील याची काळजी आमचे मार्गदर्शक कैलासवासी अनिलदादांनी घेतली होती. आणि अनेक वर्ष विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांचं अगदी जिल्हा नाही तर राज्यभर त्यांचं नाव होतं. एक उत्कृष्ट बॉलर म्हणून मी पाहिले त्यांना. तसेच उदय राजपूत उत्कृष्ट कॅरमपटू होते, उत्कृष्ट कॅरमपटू होते. या सर्वांना क्रिकेटविषयी तेवढी आत्मीयता होती म्हणून या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह्या स्पर्धेचं आयोजन करायचं हे आयोजकांनी ठरवलं आणि अगदी थोड्या वेळेत अगदी नेटकं नियोजन केलं आणि सर्व संघांनी सहकार्य केलं. पंच सूरज गायकवाड असतील, आम्हाला सोलापूरहून लाभले, दिलदार सर असतील आमचे यूट्यूबवाले, त्यांनी लगेच म्हणजे सहमती दर्शवली आणि अगदी 2 दिवसात या गोष्टी सर्व नियोजन झालं. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सामन्याला सुरुवात करावं अशी सूरज सरांना मी परवानगी देतो. तरी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे. इथून पुढचे कॉमेंट्री आमचे सहकारी राज सर यांना आपण राज्यभर फिरताना कॉमेंट्रीच्या माध्यमातून पाहतोय. अगदी क्रिकेटविषयी प्रेम असणारे, आपुलकी, प्रत्येक खेळाडूची माहिती अचूक सांगणारे
एक दिवस आले तरी खेळाडू कुठला कसा खेळतोय, कुठल्या काय आयोजक मध्ये आहे का कशात आहे याची परफेक्ट माहिती देणारे आमचे राज सर आणि क्रिकेट विषयी भरपूर ज्ञान असलेले आज आम्हाला समालोचक लाभले, त्यांचंही या कमिटीच्या वतीने सर स्वागत करतो आणि पुढील प्रस्तावना पुढील समालोचन त्यांना करण्यास मी परवानगी देतो. थँक्यू, धन्यवाद अप्पासाहेब. चला फिल्डिंग लावून घ्या. साईल स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावा आणि एक खेळाडू तुमचा आमच्याकडे पाठवा. साईल स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावा आणि मैदानात जाताना पण ओळीत मैदानात एंट्री करूया. सलामीची जोडी MD सर आपली मैदानात पाठवा. तुमचाही एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि तो याच्यासाठी की त्यांनी स्कोररवरती आणि स्कोरिंगवरती वॉच ठेवायचा आहे. याकरता तुमच्या दोघांचे एक एक एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला पाहिजे. पंचांना या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायला उभा असेल. पंचांना लयच वाटलं क्रिटिकल आहे थोडंसं या ठिकाणी, तर कुठल्याही टीमला मात्र खेळाडूंना रिव्ह्यू नसेल. 2 गोलंदाजांना 2-2 षटकं टाकायची मुभा राहील आणि पंचाचा निर्णय फायनल राहील, अंतिम राहील. पंचाच्या निर्णयाच्या विरुद्ध कुठलाही आर्ग्युमेंट नसेल. असं झाल्यास आपल्याला 3 धावाची पेनल्टी बसेल. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर्स डिसिजन. आणि या ठिकाणी 6 षटकं संपवायला तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ असेल आणि 30 मिनिटात 6 षटकं नाही संपली तर तुम्हाला प्लेयर पेनल्टी त्या ठिकाणी बसेल. याची नोंद आपण घ्यायची आहे. हां, टीम मीटिंग अलाउड नसेल, लक्षात घ्या दोन्ही टीम. आणि आता जे आमचे प्रेक्षक आहे किंवा कार्यकर्ते त्यांनी समोर येऊ नका कोणी, कारण एखादा चेंडू जर मिस झाला स्कोररचा तर या ठिकाणी बॉल विरुद्ध बॅट आहे ते खेळाडू विरुद्ध खेळाडू लढाई बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला MD दिसतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विजय तेलंगे आहेत का? यस, विजय तेलंगे दिसेल. आणि पहिलं षटक हाताळताना गोलंदाज दिसतील मिस्टर राजेंद्र ठोंबरे साहेब, अकलूज पोलीस. चला लवकरच सुरुवात करूया या फायनलच्या सामन्याला. फिल्डिंग सजवली आहे साईल स्पोर्ट्सनं. विकेट कीपर नंतर एक शॉर्ट फाईन थर्ड मॅन, त्याच्यानंतर बॅकफुट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर अर्थात 30th सर्कलवर. आणि आपल्याला लॉंग ऑफला खेळाडू दिसतोय. ऑन साईडला पाहिलं तुम्ही तर पहा डीप मिड विकेटला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान PK सर दिसत आहे. शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दरम्यान खेळाडू आहे आणि शॉर्ट फाईन लेगला मिस्टर पप्पू खाडे. पहिला चेंडू टाकताना थोडीशी ठोंबरे साहेबांना काहीतरी मला वाटतं रनअपमध्ये मोजमाप करताना अडचण आली आणि मग मात्र हा चेंडू टाकायचा नाही असं ठरलं. अमोल याला सामन्याचा आनंद घेतोय. काल अमोलनं अतिशय चांगली कामगिरी केलेली होती. संघ मात्र तेवढी चांगली कामगिरी करू शकला नाही. सुरुवात फायनलची, जोरदार टाळ्या वाजवूया. क्या बात है. विजय इस बार ठोंबरे साहेब की जय. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. SMP ला मात्र या ठिकाणी पहिला हादरा दे धक्का. निश्चित शून्यावरती विजय बाद. DJ वाजवा.
आमचे नितीन मिस्कर साहेब ऑफलाईन पण स्कोरर म्हणून काम पाहताय सकाळपासून हो हा चांगला फ्लिक परंतु खेळाडू तैनात क्या बात है पीके सर लगातार दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र या ठिकाणी ठोंबरे साहेबांना एक कॅच बॅक टू बॅक 2 विकेट म्हणजे पुढचा चेंडू हॅट्रिकचा आता मात्र परत एकदा संधी डीजे वालेंना थँक्यू डीजे धन्यवाद डीजे 0वरती 2 बाद SMP सुरुवात नॉट हॅपी सुरुवात मात्र अतिशय या ठिकाणी घातक अशी सुरुवात मात्र अतिशय या ठिकाणी आपण बघतो की फारच अशी डळमळीत सुरुवात झालेली आहे फारच अशी निराशाजनक सुरुवात झालेली आहे चाहते मात्र प्रचंड नाराज असतील प्रमोद गोसावी येतोय अक्षयचा बंधू येतोय मैदानामध्ये येतोय आणि क्रमांक 4चा बॅटर गोलंदाजी करताना या ठिकाणी मात्र प्रचंड मोठं यश काय गोलंदाज आहे राजेश ठोंबरे साहेब ड्रीम स्पेलची सुरुवात आगाज या ठिकाणी जबरदस्त 2 विकेटनी माननीय सागर यादव साहेब आलेले त्यांचंही सहर्ष भयानक करायचं नाही तुम्हाला वेळ दिल्यावरच तुम्ही वाजवायचंय अन्यथा पेमेंटची वेळ झालेली आहे लक्षात ठेवा हा चला मैदानात जाऊया डाव्या हाताचा फलंदाज आहे प्रमोद गोसावी मिस्टर पीजी एजी बाद झाल्यानंतर पीजी ठोंबरे साहेब हॅट्रिक बॉल 10 नंबरी ठोंबरे साहेब हा यॉर्किंग लेन खतरनाक चेंडू होता बराच काही या ठिकाणी मनासारखं झालं होतं परंतु अंत फला तो फलंदाजासाठी षटक मात्र या ठिकाणी पहिलं 3 चेंडू कुठली धाव नाही 2 बळी SMP कॉलेजचे गेलेले आहे सायल स्पोर्ट्स अखलोज विरुद्ध SMP कॉलेज माळेवाडी अखलोज म्हणजे श्रीपूर मध्ये 2 अखलोजचे संघ एकाच मैदानावर प्रॅक्टिस आणि आता मात्र फायनलचा सामना खेळताना लढाई 10,000 की तुम्ही म्हणाला असं कसं काय तसंच आहे सांगतो दरम्यान प्रमोद परत तयार आहे आणि ठोंबरे साहेब पुढचा चेंडू घेऊन प्रमोद साठी चाललेले आहेत आहा काय चेंडू आहे यॉर्किंग लेन वाईड यॉर्क करायचा प्रयत्न ऑफस्टिकच्या जरासा बाहेर खोलवर टप्पा ठोंबरे साहेबांचा छापा अद्याप एकही धाव खर्चलेली नाही क्या बात है जबरदस्त गोलंदाजी ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणतो आपण तोच हा असाच असतो स्वप्नवत बॉलिंग साईल स्पोर्ट्स 5वा चेंडू मात्र या ठिकाणी ठोंबरे साहेब पीजी पुन्हा तयार आहे आहा खेळायचंय हा चेंडू खेळायचा प्रयत्न फसतोय पाहिलं तर पीजीला प्रमोद गोसावीला मात्र या संघाचा अर्थात साईल स्पोर्ट्स संघाचा आपण युवराज सिंग म्हणतो आणि तसं पाहिलं तर SMP कॉलेजलाही त्याची साथ बऱ्याचदा लाभलेली आहे SMP कॉलेज कडून सुद्धा काही टुर्नामेंट खेळलाय आणि याच सीझनला खेळाय प्रमोद त्यामुळे प्रमोदचे काय ताकद आहे प्रमोदची काय कमजोरी आहे ती फिल्डिंग साईडला म्हणजे SMP कॉलेजला माहित आहे आणि कमजोरीवरती वार करतायत ठोंबरे साहेब क्या बात है मेडन ओव्हर जोरदार टाळ्या फायनल मध्ये मेडन ओव्हर 2 विकेट घेऊन मेडन ओव्हर मिस्टर राजेंद्र ठोंबरे साहेब आहा अकलोज पोलीस क्या बात आहे तिकडं पण चॅम्पियन इकडं पण चॅम्पियन विद्यमान नगरसेवक माननीय नवगिरे सर प्रकाशजी नवगिरे सर यांचं आगमन इथं झालंय नितीन साहेब आपण सहर्ष स्वागत करूया नितीन मिस्कर साहेब म्हटल्यानंतर पहा मेडिकलचा मोठा व्यवसाय तरी सुद्धा इकडे पहा 2 दिवस कुठलीच काळजी केली नाही बंद तर बंद म्हटले क्रिकेटसाठी वेळ द्यायचा संघासाठी द्यायचा आणि सुपन चषकला तर आठवडाभर त्यांनी वेळ दिलेला असतो आपल्याला माहिती आहे आपल्या उदय चषकाला सुद्धा त्यांनी 2 दिवसाचा त्याही आधी 1-2 दिवस असा अर्धाहून जास्त आठवडा त्यांनी दिलाय तर त्यांचं सुद्धा मोठं काम आहे नितीन मिस्कर साहेब खूप खूप धन्यवाद सध्या उन्हामध्ये आहेत त्याचंही टेन्शन नाही
त्यांच्या लेखणीशिवाय स्कोर बुकाला शोभाच येत नाही. येस, स्कोर बुक रुसतं त्यांनी नाही हातात घेतलं तर. प्रकाश काळे सर, समोर मात्र एमडी सर, एक झेडपीचे शिक्षक, दुसरे मात्र SMP कॉलेजचे शिक्षक. मला वाटतं बॅट लागली आहे काहीसा पायावर. आणि हो पाणी न्या जरा स्वयंसेवक. चेंडूही लागलाय त्या ठिकाणी. एमडी सर तो जुने खेळाडू आहेत, मोठे स्टार खेळाडू आहेत. चेंडू वळलाय. पेके सरांना या ठिकाणी मात्र हा चेंडू टाकताना पाहिले. कुठलाही गोलंदाज चेंडू समोरच्या फलंदाजाला लागावा असा निश्चित इच्छा नसते, फसवायचा प्रयत्न असतो, तिथं या गोष्टी घडत असतात. मात्र एमडी सरांना चेंडू लागलाय आणि खेळाडूंना सूचना पण असेल की निश्चितच सर्व गार्ड्स वगैरे आपण घालून, कवच कुंडलं घालून, सुरक्षा कवच घालून मैदानात उतरा. अन्यथा निश्चित क्रिकेटचा मैदान म्हटलं की असतो खतरा. जेवढा हा खेळ पहा दौलत और शौहरत का आहे, तेवढा धोक्याचा पण आहे. नितीन साहेब, माननीय राहुल बाबर सर, लेदरचे एक उत्कृष्ट खेळाडू, ते सुद्धा स्टेजवरती सध्या दिसत आहेत आपल्याला. त्यांचंही स्वागत. जुने स्टार खेळाडू आहेत. लेदर महाराष्ट्र गाजवलाय त्यांनी लेदर क्रिकेटमध्ये. वेलकम. पूर्वी चालायचं, पूर्वी असायचं पण अलीकडं कसं आहे, प्रचंड प्रोफेशनल क्रिकेट झालेलं आहे. प्रचंड अलीकडे प्रोफेशनल क्रिकेट झालेलं आहे. आणि पूर्वी काही किस्से घडले असावेत, परंतु प्रसार माध्यमे नव्हती, त्यामुळे कळाले आपल्याला नाहीत, असं झालंय. अलीकडे प्रसार माध्यमे आहेत, लगेच कुठं काय घडलं कळतंय. मागील 2-3 वर्षाखाली मोठा अपघात असाच झाला आणि 17-18 वर्षाचा एक तरुण जीवानिशी गेला. चेंडू त्या ठिकाणी सेंटरवर लागला आणि त्याने जीव गमावला. असे किस्से झालेले आणि व्हॉट्सअप वगैरे प्रसार माध्यमामुळे कळतंय आता. त्यामुळे सर्वांनी जे आहे ते सेफ मैदानामध्ये खेळलेलं बरं. घडल्या म्हणजे दरम्यान या ठिकाणी चेंडू अडवला मिड विकेट क्षेत्रात. चांगली फिल्डिंग आहे. पीके सरांना जरा उशीर झालाय, अर्थात थ्रो थोडासा आखूड होता, तो कव्हर करून स्टंप कडे धाव घ्यायचं म्हणलं, वेळ गेला. दुसरं षटक चालू आहे. धावा मात्र आत्ता आलेले आहेत 2. बघा 8व्या चेंडूवर या ठिकाणी धावा आलेले आहे. तर दरम्यान सोलापूर जिल्ह्यामधील ज्या मैदानावर सर्वात जास्त क्रिकेट व्हायचं ते चंद्रशेखर विद्यालयाचं मैदान, आणि ते मैदान आपल्या गावचं आहे. तर पूर्वीचा काळ मात्र कुठे सामने चाललेत म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटायचं चंद्रशेखर विद्यालयाच्या मैदानावर चाललेत का. अगदीच खरंय बाबर सर, अनेक रणजीपट्टू त्या ठिकाणी येऊन खेळून गेलेले आहे क्रिकेट त्यांनी. आणि बघा किती ऐतिहासिक मैदान आहे. मग आणि अर्थात आता साई क्रिकेट क्लब मधील सर्व खेळाडू त्या रणजी क्रिकेटपटून सोबत खेळायचा मान मिळवलेला आहे त्यांनी. मिड विकेट क्षेत्रात हा चेंडू आहे. त्यापैकी निश्चितच बाबर सर असतील, अन्य त्यांचे सहकारी असतील, आणि बाबर सर सुद्धा त्या वेळचे जुने कॉमेंटेटर आहेत. म्हणजे अनेक रणजीपटूंना त्यांनी खेळताना समोर पाहिले, त्यांच्या खेळाची स्तुती असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील त्या बाबर सरांनी त्या ठिकाणी कथन केलेले आहे. असे बाबर सर वेलकम. जाव मैदानात 3 धावा आणि 2 गडी बाद. बघा आपण जर पाहिलं श्रीपूरमध्ये आपल्या चंद्रशेखर विद्यालयाच्या मैदानावर ऋषिकेश कानिटकर, महाराष्ट्राचे कॅप्टन प्रसाद कानडे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मंदार दळवी सारखे सुद्धा रणजीपट्टू, एअर इंडियाचे खेळाडू मिस्टर कामतकर सर, यस इंद्रजित कामतेकर सर, असे बरेचसे स्टार खेळाडू रणजीपट्टू त्या काळातले इथं श्रीपूरमध्ये येऊन खेळलेले. आणि निषेध मी 2003-04 याच मैदानावर आलो होतो, पण 2-3 दिवस येत होतो. पण तेव्हा इतकी माहिती माझ्याकडे नव्हती, कारण मी असाच पोऱ्या होतो.
पण इतर काही कॉमेंटेटर असायचे, त्यांचं थोडं ऐकायचं, मी थोडं बोलायचो, असं राहायचं. दरम्यान हिट विकेटचा त्या ठिकाणी मात्र विकेट. मैदानामध्ये या ठिकाणी तिसरा धक्का SMP कॉलेज माळेवाडी संघाला प्रमोद गोसावीच्या स्वरूपात या ठिकाणी धक्का. 3 बाद, धावसंख्या केवळ 3. षटक क्रमांक दुसरं सध्या कंप्लीट झालंय. 2 षटकानंतर 3 बाद 3. काय साईल स्पोर्ट्सनं या ठिकाणी बघा फलंदाजांना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. फलंदाजीचं जे कंबरड आहे तेच या ठिकाणी मोडलंय. फलंदाजीला या ठिकाणी खिंडार पाडलंय. फलंदाजी लाईनअप टॉप ऑर्डर फेल केलाय. निश्चितच दोन्ही गोलंदाज वेल डन वेल. जमीर भाई नवीन फलंदाज आणि बाबर सरांच्याकडून माहिती बरीचशी मिळते. त्या काळातले महेश अर्काल, अंबादास तोरा, हनुमंत पुजारी, वासू दोरनाल, राजेश येमोल नौका होता त्या काळात. यस, तर फार मोठी रेकॉर्ड्स आहेत त्या काळातली. अमोल अंगडे असतील, बरेचसे मल्लिकार्जुन कोळी असतील. जाऊया मैदानात. सोलापूरकर आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेली ही सगळी बरीचशी मंडळी आहेत आपल्यातली. साई क्रिकेट क्लब फार मोठं नाव आहे, फार जुनं नाव आहे. क्रिकेटची परंपरा मोठी आहे. PK सरांच्या डोक्यावरून दूर लांब कडक कडकडीत उदय चषक श्रीपूर षटकार. धावसंख्येत बदल. पहिला वार गेलाय तो मात्र बाउंड्री पार. नाही, अगदी खरं आहे. पद्माकर जाधव साहेब सुद्धा त्या काळातले फार मोठे दिग्गज खेळाडू. त्यांची कॅप्टन्सी असेल, लोहार सर असायचे, चांगल्या दर्जाचे लंबू लांबलचक देहष्टीचे गोलंदाज म्हणून ख्याती होती त्यांची, दहशत होती त्यांची. अशी मंडळी वंचार बसलेली आहे. स्विंग डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वर गेलाय दूर, उडालाय भूर. क्या बात है. 1 मोर सिक्सर. कडक कडकडीत प्रार. मंगेश देशमुख. आता बाबर सर मंगेश देशमुख सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर यांची सुद्धा मागील एक 16-17 वर्षाची कारकीर्द आहे आणि या मैदानावर 6 चेंडूवर 6 षटकार मारायची किमया त्यांनी केलेली आहे. यस, आणि तुम्ही पाहिलेलंच आहे. यस, आम्ही ते टीव्हीवर पाहत होतो, मोबाईलवर पाहत होतो. तर 6 चेंडूवर 6 षटकार मारणारा फलंदाज आहे. त्यामुळे SMP कॉलेज थोडस या ठिकाणी अजून बिनधास्त असतील. एका बाजूने जरी पडझड झाली असली तरी MD सर मैदानात आहे. मात्र टोटल 15-3 गडी बाद. षटक मात्र तिसरं. तर दुसरं टाकताय ठोंबरे सर. आपल्या कोट्याचं दुसरं षटक. आता मागील षटक मात्र निर्धाव होतं. या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खर्च केले. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. कोण कसा खेळ करेल. आणि पहिल्या 2 षटकात पहिल्या 2 चेंडूर विकेट, आता 2 षटकार. म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. जमीन आसमानचा फरक या खेळात लगेच दिसतो. कभी हिरो कभी झिरो. या ठिकाणी सांगता येत नाही काय होईल, कसं होईल, कोण जिंकेल कोण हरेल. फक्त क्रिकेट जे चालले त्याची मजा लुटण्यात मजा असते. हा MD सरांचं म्हणणं आहे हा वाईड नसून कदाचित नोच अपील होतं की काय, पण मेन पंच म्हणताय की हा वाईड आहे. बघूया मेन पंचाचा निर्णय फायनल मानला जाईल. कुठल्याही खेळाडूंनी दिशानिर्देश करू नका प्लीज. पंच बघतील. पंचांना जे दिसते, पंचाच्या निदर्शनात येते ते पंच निर्णय देत आहेत. पंचांना या ठिकाणी आपण त्यांचं काम करू द्यायला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत राहतं. दरम्यान तिसऱ्या चेंडूवर वाईड आहे. टोटल धावा वाढलेल्या आहे. वाढती धावसंख्या असेल 16. 3 गडी बाद 16. आणि जरा घाई करा, पुन्हा पावसाचे ढग आलेले आहे. पुन्हा काहीशी भीती दाखवताय. येऊ काय असं पावसाचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. शरीरावर परत लागलाय चेंडू. या ठिकाणी आवाज आलाय. चेंडू पुन्हा या ठिकाणी सेंटर गार्डवर लागल्याचं जाणवतंय. बहुता थायपॅडवर लागलाय. पण पुरुष एकदा या ठिकाणी या खेळामध्ये बॉडी इन्व्हॉल्व आहे आणि 1 धाव अजून मिळते. 17 धावा टोटल आहे. वाढता टोटल असेल. 6 षटकाचा सामना आहे. हलकसं वारं या ठिकाणी सुटले. पूर्वी एक गाणं होतं, आला वारा सगळे पावसाच्या धारा, पण असं म्हणून चालणार नाही. आता तुर्तास तरी हे गाणं वाजवून चालणार नाही, म्हणून चालणार नाही. जरा गाई करूया ठोंबरे साहेब, थोडीशी गाई करूया. स्पीड वाढवा. सूरज सरांना विनंती असेल थोडीशी कमांड ठेवा आपली. यस, सूरज गायकवाड सर.
7 वर्ष झाली आपण सूरज गायकवाड सरांना या मैदानावर बघतो. सुपन चषक असेल, हा आपला उदय चषक असेल, अन्य काही छोट्या मोठ्या टुर्नामेंट्स. चांगलं नाव आहे त्यांचं युवा पंचांमध्ये. अतिशय कूल काम असे पंच. मागील 2-3 वर्षापासून आम्ही अनेकदा एकत्र येत असतो. दरम्यान तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी जो आहे तो मात्र 5वा चेंडू आता येणार आहे. आणि राजेश ठोंबरे सर या ठिकाणी पहा, दरम्यान असलम भाई अतार यांचंही स्वागत करूया. जमीर भाईच्या अंगावर चेंडू, शराव चेंडू, परंतु धाव घेण्यासाठी धावले, पुढे सरसावले. धाव पूर्ण होते. लेग बाय सर येतोय, नो बॅट इन ऑल. दरम्यान असलम भाईची खासियत होती, जसं आपल्या इंडियाच्या टीम मध्ये एक प्लेअर होते सलीम भाई, सलीम मला वाटतं इराणी, तर ते सुद्धा प्रेक्षकांच्या मैदानाच्या ज्या भागातून षटकार असा आवाज यायचा तिकडे षटकार मारायचे. यस, आणि तसे आपले असलम भाई समोरच्या गोलंदाजांना, समोरच्या फिल्डर्सना, टीमला सांगून षटकार मारायचे. तर त्यांचं स्वागत. अतिशय झंझावात होता पूर्वीच्या काळातले हे क्रिकेटर्स, आणि ह्यांना बघून आपण मोठं झालो, शिकलो, आणि आज आपलं हे नाव आहे. असे बरेचसे क्रिकेटर्स. शराव लागतोय, पवया कुट्टे. दरम्यान चेंडू मात्र या ठिकाणी शराव लागलाय, लेग बायज इशारा. 3 षटकं संपली. 3 षटकानंतर धावसंख्या नितीन मिस्कर साहेब 19 आहे. 3 गडी बाद. स्पीड वाढवा. चला, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. ठोंबरे साहेब विनंती आहे. राजेंद्र सर प्लीज जरा घाई करा. आपण या ठिकाणी कसं आहे, वातावरण निवळलं होतं, बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं 6 षटकाचा जरा चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, तुम्हालाही खेळल्यावानी वाटेल. पण पुन्हा एकदा या ठिकाणी पावसानं भीती दाखवायला चालू केले. मग आपण जरा थोडंसं मैदान हलतं ठेवा, पळतं ठेवा, घाई करा. तमाम क्रिकेट चाहत्यांनी 2 दिवस अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या स्पर्धेला दिला. तमाम क्रिकेट चाहत्यांचं हे क्रिकेट प्रेम बघायची संधी मला बऱ्याच दिवसातून मिळाली. श्रीपूर नगरीमध्ये माहेर घर आहे. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, श्रीपूर म्हणजे आपल्या भागातल्या क्रिकेटचं माहेर घर. जे काही क्रिकेट बाहेर गेले ते इथूनच काहीसं गेले, तिथूनच काही शिकले गेले, असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. चला, 4थं षटक, आणि मला वाटतं पीके सर 4थ्या षटकासाठी पुनश्च तयार. अकलूज विरुद्ध अकलूज लढाई. उशीर आलेले प्रेक्षक आले असतील त्यांच्या माहितीसाठी, बॅटिंग करणारी टीम आहे SMP कॉलेज माळेवाडी, ज्यांनी टॉस गमावला आणि मजबुरीनं बॅटिंग पहिल्या डावात करायला लागते. साहिल स्पोर्ट्स पप्पू खाडे, पीके सर, ठोंबरे साहेबाची टीम आहे. टॉस जिंकले होते त्यांनी, मात्र या ठिकाणी टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. 3 षटकात काय भेदक गोलंदाजी केली. समोरच्या फलंदाजाच्या काळजात धडकी भरेल अशी गोलंदाजी केली. मंगेश सरांना सोडलं तर इतर फलंदाजांना या ठिकाणी मैदानात तक काही धरता आला नाही. 18 चेंडू बाकी आहेत, त्यापैकी पहिले 6 पीके सर इंटू MD सर. मारला या ठिकाणी मिस्टाईम आहे जरा, आणि स्क्वेअर लेगला खेळाडू लावून ठेवला. याच फटक्याचा निश्चित शोध घेण्याकरता, याच फटक्यावरती विकेट मिळवण्याकरता, आणि पीके सरांनी निश्चित प्लॅन करून MD सरांना बाद केले. जबरदस्त प्लॅन, होमवर्क कडक. आता सर म्हटल्यानंतर होमवर्क असतोच, तर या ठिकाणी हा होमवर्क कडक. MD सरांसारखा विकेट, मोठा विकेट, बडी मछली जाल में फसी. आता बडी मछली म्हणण्यापेक्षा बडा मगर पकडाय असं म्हणूया. 4था धक्का बसला SMP माळेवाडीला. 4 गडी बाद. नितीन साहेब धावा 19. नो चेंज इन टोटल रन्स. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, पाहूया कोण येत आहे. न्यू बॅटर मिस्टर फरहान तांबुळी, नवीन बॅटर मैदानामध्ये. SMP कॉलेज अकलोज माळेवाडी. पहिल्या चेंडूर विकेटचं टॉनिक, आणि मग मात्र आता ताकद वाढली ती आत्मविश्वासाची. आत्मबल, क्या बात है. दरम्यान आमचे केदार सर, त्यांचे स्वागत. केदार साहेब वेलकम.
सकाळपासून त्यांची स्कोरिंग आपण बघत होतो. आता पुनश्च त्यांनी आपलं काम हाती घेतलंय. नितीन सरांना पुन्हा एकदा छोटासा ब्रेक. प्रकाश काळे सर पुढील चेंडू डॉट. पहिल्या विकेट नंतर डॉट. 19 नाबाद 4 बाद. फरहान फरहानला मात्र या ठिकाणी पिंजून काढायचं शेवटपर्यंत रन. क्या बात है. फटका मात्र छान. कडक प्रहार. उदय चषक श्रीपूर. षटकार डीजे हुंद्याबाद. नकल्स बॉल परंतु फुलटा असून बसला. करायला गेले काय आणि झालं काय. या ठिकाणी मात्र प्रयत्न फसला. फलंदाज मात्र हसला. 6 धावा या ठिकाणी पटकावताना दिसला. कडक कडकडीत प्रहार. उदय चषक षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढते. ती मात्र 35. डीजे होत्या. डीजे साठी टाळ्या होत्या थोड्याशा जोरात होत्या. धन्यवाद. थँक्यू. आहा क्या बात है. क्या शॉट आहे. पण ओ ओव्हर द लॉंग ऑफ गेलाय. खेळाडू असताना मारलाय. डेअरिंग म्हणायचं याला. क्या बात है. झुकेगा नाही साला. हा षटकार मारला. कडक प्रहार. जमीर भाई आणि फरहान दोघांची जोडी चांगलं काम करते. संपलं. 4 बाद 41. डीजे शेवटपात्र गोड केलाय. 2 षटकार. तसे या षटकामध्ये एकूण 3 षटकार आले. पाहिलंच तुम्ही तर 20+ धावा या षटकात खर्च केलेली आहे. वसूल केलेली आहे. गुड बॅटिंग खास करून फरहान. क्या बात है. जरा काय करूया पप्पू खाडे साहेब जरा स्पीड वाढवा. गोलंदाज मला वाटतं आरडी राहुल डावरे आरडी या ठिकाणी षटक क्रमांक 5 वैयक्तिक पहिलं सुरू करायला तयार आहे. चला चला वाढवायचं. स्पीड वाढवायचं बरं का. वेळ या ठिकाणी वातावरणात चेंज झालाय. आता मात्र वातावरणाची या भीती वाटायला लागली आहे. गाई करा. चला फायनल आत्ताच इतक्यातच झाला पाहिजे. फायनल उद्यावर जाऊन चालणार नाही. अजिबात चालणार नाही. कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही. आरडी इंटू जमीर भाई दोघंही मात्र MTPL चे स्टार खेळाडू. स्क्वेअर कट. क्या बात है. दोघे MTPL चे स्टार सुपरस्टार. कडक प्रहार. कवर सीमा पार आर पार. उदय चषक 4. डीजे कधी येणार तुमचा बार. बरोबर आहे का केदार साहेब. 46 45 अर्ध 4 खुडले तुम्ही. 46
हा ठीक आहे, गडबडीत होतं तसं. चला जाऊया, हरकत नाही. मनोज साहेब प्रत्येकाकडून असं काही तर कमी जास्त होत असतं. जमीर भाई पुनश्च तयार. 45 झालाय. 45. ओ सुंदर, दर्जेदार असा मात्र या ठिकाणी कमबॅक आहे. मागील एक जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका मारला, त्याच्यानंतर हा चेंडू आहे. उत्तम दर्जा. आरडी राहुल ढावरे मधल्या फळीतील भरवशाचा गोलंदाज आहे. जमीर भाई पुनश्च तयार. जमीर भाईनं मात्र SMP कॉलेजला नवे दिवस आणलेले आहे, अतिशय नव चैतन्याचे दिवस आणलेले आहे. जमीर भाई कोरबू म्हटल्यानंतर SMP माळेवाडी कॉलेजचा सुपरस्टार खेळाडू, महत्वाचा खेळाडू. मात्र काय फिल्डिंग केली, जबरदस्त. आहा, तुफानी फिल्डिंग एफर्ट, नेक्स्ट लेवल फिल्डिंग एफर्ट. देशमुख बंधू आहेत का? यश खरात बहुधा, चांगली फिल्डिंग. आणि धावा वाढलेले 47. स्पर्धा मात्र आपली राहिली अगदी नंबर 1 A1. 2 दिवसाचं नियोजन पण होतं अगदी छान. उदय चषक आणि आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू कलासोशी उदयसिंह राजपूत यांच्या स्मरणार्थ, प्रथम स्मरणार्थ भव्य या टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धाचं हे नियोजन. ओ, शरीरावर विकेट किपरच्या बॅट लागली, जरा जपून विकेट किपर साहेब. आता हे सुद्धा धोकादायक आहे. क्लोजिंग विकेट किपिंग सुद्धा या ठिकाणी फार म्हणजे अवघड काम, तसं डेंजर काम, धोकादायक काम. दरम्यान 4 मिळालेला आहे मगाशी 22चा चौकार. धाव संख्या जी आहे ती 51. 51 अर्धशतकाचं अभिनंदन SMP कॉलेज, कॉंग्रॅट्स. चला जरा काही करूया. उदय चषक 2025चा थरार, 2 दिवसाचा थरार आर्या पार. पावसाळ्यात होत असलेलं नियोजन, आलेलं नियोजन. क्लीन बोल्ड या ठिकाणी मात्र गोल्डन डिलिव्हरी आणि क्लीन बोल्ड विकेट. क्या बात है. आरडी चलती कर दी यहाँ पे जमीर भाई की गाडी. विकेट नंबर 5. दरम्यान आपल्या स्पर्धेला आधारस्तंभ म्हणून माननीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब, आपल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान MD साहेब यांचा प्रचंड आधार राहतो आपल्या स्पर्धेला आणि आहे सुद्धा. तर त्यांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद राहील. त्यांच्यामुळे सुद्धा श्रीपूर मधील क्रिकेट वाढलंय. श्रीपूर मधील क्रिकेटच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. दरम्यान 51 टोटल, 5 बाद. 7व्या क्रमांकावरती बॅटिंगला मात्र SMP कॉलेज माळेवाडी संघाचे कॅरन पोलार्ड, मिस्टर राहुल, विकेट कीपर बॅटर. आणि त्यांच्याकडून मात्र बड्या फटक्यांची अपेक्षा राहते, तसं बड्या फटक्यांचे बडे खिलाडी म्हणून त्यांची ओळख आहे. विकेट कीपर बॅटर. जरा स्पीड कमी पडते बरं का, जरा स्पीड वाढवा. आरडींचा चेंडू समोर मात्र राहुल. हो, बिग हिट मारायचं, मोठा पटका खेळायचा, बॅटला घोंगारा दिलाय. चेंडून मात्र या ठिकाणी निस्टी मारली आहे. विकेट कीपरच्या हातात जाणं पसंत केलंय. 5 बाद आणि टोटल 51. 5 षटक संपल्यानंतर स्पीड वाढवा. टीम मीटिंग घेऊ नका. साहिल स्पोर्ट्स टीम मीटिंग घेऊ नका. पप्पू साहेब जरा घाईनं खेळावर का. नवीन बॅटर कोण येते, सॉरी गोलंदाज कोण येते, बॉलर कोण येते बघूया. आरडी साहेब बॉलर. यश खरात येतोय गोलंदाजीसाठी या ठिकाणी. शेवटच्या षटकात 6व्या षटकामध्ये गोलंदाजी. तमाम क्रिकेट चाहते तमाम मान्यवरांना या ठिकाणी मात्र चांगला खेळ बघायला मिळतोय. अगदी तळमळीचं क्रिकेट बघायला मिळतंय, खेळायला मिळतंय. मात्र 2-2 षटक टाकायचा मान प्रकाश काळे सर आणि ठोंबरे साहेबांनी मिळवलंय. चला स्टार्ट करूया. खाडे साहेब स्पीड वाढवा.
लास्ट बॉल, लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरचा मात्र फर्स्ट बॉल. चले हम देखते स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक. थोडासा स्विंग जास्तच झालाय, गरजेपेक्षा जास्त स्विंग झालाय, पाठीमागे गेलाय आणि राहुलचं म्हणणं या ठिकाणी की स्ट्राईक माझ्याकडे राहू द्या जरा वेळ. व्हाईट बॉल आणि पळून एक 2 धावा पळून सॉरी या चेंडूवर आणि त्या सुद्धा फ्री मध्ये. चेंडूच नाही परंतु 2 धावा. अजूनही चेंडू या ठिकाणी जसेच्या तसे 6 शिल्लक. व्हाईट प्लस 1 टोटल आहे 53, 53. सवाल 10,000 का, त्याचं उत्तर मला सांगायचं होतं. आता ऑलरेडी आपण जर दोन्ही टीम पाहिल्या तर या ठिकाणी बघा 15-15 हजाराचं डिपॉझिट फिक्स करून आहेत. म्हणजे हारलो तरी 15 दुसरं बक्षीस फिक्स आहे. आणि अशी दोन्ही संघाची जर कंडिशन पाहिली तर सेम आहे, कुणीच पाहिलाय माहित नाही. ओ स्क्वेअर लेगला हातातून गेलाय. माय गॉड, ये कॅच नहीं मॅच हो सकता था. राहुल का कॅच. यस, थांबू नका, अजिबात थांबू नका. कुठल्याही खेळाडूला विनंती आहे. आणि टीम मीटिंग सेलिब्रेशनला जवळ जाऊ नका, जागेवरूनच काय असेल ते करा. हा यस, जागेवर लांबून टाळी दिलेली सुद्धा मिळते बघा. तर SMP कॉलेज आपण मैदानाच्या आत आलाय काय, असं नका करू. थोडं मागे या. SMP कॉलेजचे खेळाडू समर्थक मागे सरा प्लीज. पुन्हा मोठा टोला राहुल. कायरन पॉलर ऑफ SMP कॉलेज. आज एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, आता मिळेल. हो हो, थोडस हो. आता मात्र ये बचना मुश्किल, अब बचना मुश्किल. तिसरी नाही होणार आहे. राहुल, मला वाटतं तिसरी धाव मनात नव्हतीच. तिसरी धाव मनात नव्हती. 2 मिळालेल्या होत्या आणि त्यातल्या त्यात मला वाटतं थोडस लंगडत पडत असल्यासारखं जाणवलं राहुल यांना. आपण पाहिलं तर त्यामुळे रनिंग विशेष उरकली नाही. अन्यथा चला नवीन बॅटर लवकर या. आणि नवीन बॅटर कोण येते जरा बघूया. नाव कळवा जरा नवीन बॅटरचं. रवी गोसावी. रवी गोसावी या ठिकाणी. आपण या संघामध्ये 3 ते 4 गोसावी बंधू बघतो. प्रमोद असेल, अक्षय असेल, आता रवी आहे आणि 6 बाद टोटल आहे. 61. सूरज सर घाई करा. सूरज सर, पावसानं वारा घातलाय बरं का. फरहान, क्या बात आहे, पकडले गेले मात्र. फाईन लेग, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त कॅच. कॅचेस विथ द मॅचेस म्हटलं जातं. चला नवीन बॅटर लवकर या, फास्ट घ्या. पावसानं वारं घातलंय बरं का. सगळा दिवस चांगला आणि शेवट जर या ठिकाणी थोडासा विस्कटला तर बरं वाटणार नाही, मनात राहून जाईल ते. आणि दुसऱ्या इनिंग्सला पटकन SMP कॉलेज फिल्डिंग लावा. लगेच फिल्डिंग लावायचे दुसऱ्या इनिंगसाठी. तयार राहा, गेट रेडी SMP कॉलेज. ओ चांगला फटका, सही हिट, सही जगह पे लगी है, सही जगह पे भेजी है. आधा डजन, क्या बात है, सही एक्शन. 6 रन. कडक प्रहार, उदय चषक षटकार. फायनल सामन्याच्या फायनल पहिल्या डावाचा शेवट चेंडू. मनन, क्या बात है, ये भी 6 रन.
चला एसएमपी फिल्डिंग लावा. विजय चला आत. चला विजय फिल्डिंग लावून घ्या. 77 झाला, 78 करावं लागेल, 78 करायचा. एमडी सर चला 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 एमडी सर लगेच. ठोंबरे साहेब लगेच माघारी यायचं आपल्याला सलामीची जोडी. ठोंबरे सर लगेच माघारी. पप्पू साहेब लगेच आघाडीची जोडी पाठवा. सर नवीन बॉल आहे का? सुरेश सरांना नवीन बॉल देऊन टाका. 1च्या जागी 2 द्या, पण पटकन द्या. 77 झाला, 78 करायचं. एसएम कॉलेज फिल्डिंग लावून घ्या. एसएम कॉलेज मंगेश सर फिल्डिंग लावून घ्या लवकर. मंगेश सर, कॅप्टन मंगेश सर. चला 78 धावांचा पाठलाग. आणि फायनल मध्ये या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये टार्गेट काय मिळायला पाहिजे तशा पद्धतीचं टार्गेट देण्यात एसएमपी कॉलेज सफल झालेले आहे. चला चला घाई करा. पहिला चेंडू या ठिकाणी टाकायला तयार जामीरभाई कोरबू, मिस्टर जेके. आणि स्ट्रायकर मात्र या ठिकाणी आपण बघतोय मंगेश देशमुख यांच्या हातात चेंडू आहे. गोलंदाजीत बदल अर्थात या ठिकाणी मला वाटतं जमीर भाईने केवळ चेंडू हातामध्ये ठेवला होता. प्रवीण देशमुख स्ट्राइकवर, यश मात्र नॉन स्ट्राइकला. चला या ठिकाणी दुसरा डाव जोरदार टाळ्याने सुरू करूया. कडक टाळ्या. उदय चषकाचा फायनलचा दुसरा डाव, फायनल डाव. पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय राव. जसं तुम्ही तसं आम्ही. ईट का जवाब पत्थर से, वो भी दिल से. बराबरी. मंगेश देशमुख. यस. हा चला नवीन बॅटर लगेच जायचंय. नवीन बॅट्समन फास्ट चला. आणि फिल्डिंग साइड एमडी सर एवढं सेलिब्रेशन साठी वेळ नकाच घालव प्लीज. टीम मीटिंग पण घेऊ नका, एवढं एकत्र येऊ नका. दरम्यान नवीन बॅटर कोण चाललंय? मिस्टर रणजित. दुसऱ्या चेंडू पहिल्या चेंडूवर विकेट. आणि तिकडे सुद्धा आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवर विकेट, परंतु दुसऱ्या चेंडूवर पण विकेट होती. आता तसं होईल का? आणि सगळाच या ठिकाणी हिसाब माघारी दिला जाईल का? यस, व्याजा सहित हिसाब. एमडी क्या बात है, इनकी है बात हमेशा बड़ी. हे मैदान फार लकी आहे नव्हे तर हे मैदान या मैदानावरती सफल आहेत. जसं मिस्टर विवेस लक्ष्मण ऑस्ट्रेलियात अतिशय सफल सक्सेसफुल, तसं एमडी साहेब इथं सफल. यॉर्क लेंथ, परंतु यॉर्क लेंथला खोदून काढला आणि निषेध बचावले. फलंदाज स्वतःला वाचवलंय. हा चेंडू डॉट गेल्याचं दुःख नाही, स्वतःला वाचवल्याचा आनंद आहे. दरम्यान 2 चेंडूवर धाव नाही, 1 गडी बाद. ड्राइव
ओहो बीट केलं एक्स्ट्रा कव्हरला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर होऊन डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार. सीमा रेषेचं पोस्टमार्टम करून चेंडू आरपार. खडक प्रहार. उदय चषक 4. ओहो लॉंग ऑफ आडव्या बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 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 आणि त्या ठिकाणी मात्र कॅच सुटली. कॅच धरणीला दान. कॅच छोडा भाई मॅच भी छोडा हो सकता है. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आमचे माननीय काळे साहेब इरिगेशन खात्याचे अधिकारी त्यांचं सहर्ष स्वागत. क्या बात है काळे साहेब वेलकम. सहर्ष स्वागत. आणि दरम्यान चला मैदानात जाऊया. 78चा पाठलाग सध्या झालेली आहे. धाव संख्या 5 झाली का. केदार साहेब आमचे लेखनी सम्राट आहेत. त्यांच्या जोडीला पलीकडे नितीन साहेब आहेत आणि एमडी. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र फलंदाज. ओहो क्लीन बोल्ट. क्या बात है. यू मिस आय हिट डेफिनेटली आय विल गेट विकेट. हा गोळा होऊ नका. चला आणि आपण काय आहे तर नवीन बॅटर लवकर जाऊया. टीम मीटिंग अलाउड नाहीये. चला आपापल्या जागेवरती जाऊया. राहुल साहेब आपापल्या जागेवरती पाठवा खेळाडूंना. एकूण पाहिलं तर 5 धावांवर थांबलेला स्कोर आहे. SMP कॉलेज माळेवाडी संघानं मात्र काय थरारक लढत या ठिकाणी मात्र पहिल्या डावात बॅटिंग केली. पहिले 8 चेंडू 7 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 78 धावा लावल्या. 2-3 विकेट या ठिकाणी अगदी ओळीने गेल्यानंतर इथं मात्र काही जबरदस्त धावा लावल्या गेल्या. फरहान या मात्र डावाचा हिरा ठरला. एका षटकात 5 आणि गडीबाद झाले 2. SMP माळेवाडीने सुद्धा एका षटकामध्ये 2 गडी गमावले होते. यांनी सुद्धा 2 गडी गमावलेले आहे. विकेटच्या बाबतीत लढाई बराबरीत आहे. चला चला नवीन गोलंदाज विजय तेलंगी. यस आयर माघारी फिरवलाय आणि आयर नक्कीच या ठिकाणी उसनाच असतो. तो तसा ठेवायचा नसतो. माघारी फिरवायचाच असतो. फिरवला. चला स्टार्ट करूया. सुरू करूया पुढील खेळ.
दरम्यान हा फटका डीप बॅकफुट पॉइंट बाउंड्री फाडून चिरूनार पार सीमारेषेचा पोस्टमार्टम करून गेलाय अगदी सीमा पार निश्चित उदय चषक चौकार धाव संख्या 9 षटकाची सुरुवात मात्र चौकारानं तशी चांगला चेंडू आहे दर्जेदार चेंडू आहे अप्रतिम चेंडू आहे उसरी अप्रतिम होती खांद्याचा वापर चांगला गुडलेन स्पॉट न या ठिकाणी उसळवला चांगलं व्हेरिएशन मगापेक्षा हा लाईन आणि या चेंडूची उंची बेटर होती त्याचा मात्र या ठिकाणी इनाम पण मिळालाय डॉट बॉल साबित राहिला विजय तेलंगी पुन्हा तयार समोर आहे रणजित स्लॅश करायचा प्रयत्न आहे आणि स्लाइस फाईन थर्ड मॅन बाउंड्री लाईन बाहेर कडक प्रहार लेट कट खेळायचा प्रयत्न तेंडुलकर स्पेशल शॉट 4 धावा Shot across the line. Rohit Sharma kind of a shot. 1 bounce 4 runs. कडकडीत प्रहार उदय चषक चौकार 17 2 अजून मात्र या ठिकाणी 61 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील बघा 24 आणि 2 26 हे षटकार मात्र नक्कीच थोडस सामन्यामध्ये परत आणतंय आणि ते मात्र साई स्पोर्ट्स अकलूज संघाला गुड कमबॅक इनकटर टाकायचा प्रयत्न थोडासा उजव्या बाहेर होता एक लेंथ अपील पंच नागेश दादा म्हटले नॉट आउट आणि पंचाचा निर्णय फायनल आपल्याला माहिती आहे डॉट बॉल अखेरचा चेंडू या ठिकाणी मात्र बाकी आहे टोटल आहे 17 हो या ठिकाणी मात्र प्रचंड उसळला आहे बघा स्क्वेअर लेग पंचाकडे आमची नजर आहे वाईड म्हटले इकडे मेन पंचाकडून आमच्याकडे इशारा आलाय वाईड प्लस 1 बाउन्स संपलेला असणार स्पीड लावा हो या ठिकाणी बुंदाबांदी हलकी फुलकी सुरू झालेली आहे पाहूया चला तर धावसंख्येत बदल आहे 18 एक बाउन्स संपलाय विजय जरा फास्ट घ्या कवर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर कट क्या बात है या षटकानं मात्र सामन्याला खलाटणी मिळाली सामना काहीसा बदललाय कान में ट्विस्ट स्कोर एकूण मात्र होतोय 2 षटक संपल्यानंतर 22 2 गडी बाद स्कोर किती ओव्हर 22 झालाय 78 करायचं आहे तर 24 चेंडूत आता 56 धावा कराव्या लागतील असं समीकरण या ठिकाणी येतंय 24 चेंडू मध्ये 56 धावा चला SMP कॉलेज घाई करा जमीर भाई स्पीड वाढवा प्लीज SMP कॉलेज जमीर भाई वेळ खूप चाललाय प्रचंड वेळ चाललाय जरा लवकर चलिए आखिरकार ट्रॉफी तो अकलूज जाने वाली है लेकिन किसके घर ये बहुत इंपॉर्टेंट है देखा जाए तो हर कोई हीरा होता है लेकिन भाई
जो घिसता है वही चमकता है, तो चमकेगा कौन? फिल्डिंग सजावट वेळ घेत आहे, जरा लवकर स्पीड वाढवा, लवकर फील्ड सजवा. चला तर 24-56. हा बॅटचा मात्र या ठिकाणी निश्चितच आडव्या बॅटचा खालचा कट लागला चेंडूला आणि शॉट स्क्वेअर लेग एरियामध्ये गेला. एक धाव मिळेल पप्पू खाडेंना. धाव संख्येत बदल. पप्पू खाडे मगाशी 500 विजेते आहेत. शेवट आपण पाहिलं होतं की 7 चेंडू 6चा सामना, जर 6 चेंडू राखून जिंकला तर 500चं बक्षीस लागलं होतं त्यांना, त्यांनी ते जिंकलंय. म्हणजे कॉन्फिडन्स त्यांनाही आहे. टोटल 23 आहे. रवी साहेबांकडे ते डिपॉझिट फिक्स आहे. आता मात्र 23 चेंडू आणि जिंकायला 55 धावांची गरज. उत्तम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू या ठिकाणी आहे. निश्चित या ठिकाणी चांगली गोलंदाजी आहे. जामीर भाई कोरबू चांगल्या दर्जाचे ऑलराऊंडर, अकलोज भागाचे चांगले आयकॉन, स्टार, सुपरस्टार. चला तर पुढील चेंडू तिसरा चेंडू आहे या षटकाचा, तिसऱ्या षटकाचा. जबरदस्त पिकअप शॉट, क्या बात है. पुन्हा रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका डीप मिड विकेट ऊपर, ये है सिक्सर. शॉट मात्र पुन्हा एक बार उदय चषक षटकार. धावात बदल. हा वाईट लॉंग ऑन एरियामध्ये काहीसा पूल करायचा प्रयत्न होता. परत एकदा डबल धाव मिळाली इथं. म्हणजे या ठिकाणी या डबल धावा फार उपयुक्त धावा आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. 51 माफ करा 31 आणि जिंकायचं लक्ष 78. 31. सामना बघा आहे त्या परिस्थितीत इथं खेळवलं जाईल. सामना थांबणार नाहीये. निकाल निश्चित या ठिकाणी काढला जाईल. ओ लॉंग ऑन क्षेत्र आहे. पुन्हा त्या ठिकाणी फरहान येतोय. धावात बदल, हलकासा बदल पाहूया. 2 गडी बाद आणि टोटल असेल 32. 32 ऑन द बोर्ड. जिंकायचे लक्ष 78. मला वाटतं अजूनही 44 46 काहीच. 46 धावाची अजून गरज आहे. बिग हिट आणि वारस हात करणार आहे. आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे, फिरायला घेऊन जाणार आहे. येतोस का माझ्यावर? गेला, दूर गेला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून गेला. कडक प्रहार बघायला मिळाला आणि हा निश्चित उदय चषक षटकार आपण पाहिला. आता मात्र 46 मधून 40 पाहिजे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18-40. सामना परत एकदा रंगतदार अवस्थेत आलाय. हे बघा लवकर उरका बरखा, घाई करा. स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. 18 चेंडू मध्ये 18 डिलीवरीज एंड 40 रन्स नीड टू विन. चलिए भाई बढ़िया होगा. आखिरी वाला ये 3 ओवर का सीन आखिरकार किसके पक्ष में जाएगा विन? कौन बजाएगा धुन? ओ तकदीन दिन. कैलासवासी उदयसिंह राजपूत यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी भव्य दिव्य असा टेनिस बॉल 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटला. साई क्रिकेट क्लब एक जुना, हा मात्र निश्चित ब्रांडेड क्रिकेट क्लब है. ये नाम नहीं, ब्रांड है. और इसके साथ इनका पूरा मित्र परिवार है. ऑन ड्राइव अगदी यॉर्किंग लेंथला तिथं मात्र फरहान
ज्यानं मात्र मैदानात मगाशी पाहिलं आपण षटकार चौकाराची अतिशबाजी केली होती, चांगल्या दर्जाच्या बॅटिंगची मैदानात चुणूक दाखवली होती, त्यानं फील्ड केला. किती धावा आलेल्या या चेंडूवर? 2 आल्या. मंगेश देशमुख आणि मंगेश देशमुख यांची मात्र प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग या ठिकाणी आहे, अनेक चाहते आहेत या खेळाडूचे. दरम्यान राइट आर्म ओवर द विकेट, ऊंचा लेकिन दूर कितना है, कनेक्शन थोड़ा सा जो लग रहा है कि नहीं, ये बहुत बेहतरीन है और हवा के साथ साथ घटा के संग संग ये 6 रन. कडाकेदार प्रहार, आणखीन एक मात्र या ठिकाणी षटकार. 15,000चं पहिलं बक्षीस, 25,000 दुसरं बक्षीस. यस, 25,000 आणि पहिलं बक्षीस, तर 15,000 दुसरं बक्षीस. लढाई 10,000 की. आपण हुकलं होतं का आपलं? अच्छा ठीक आहे, होता बोलता बोलता. 15,000 पहिलं, 25,000 दुसरं. सवाल 10,000 का? नाही, ते कसं गुपित असते, ते सांगायचं नसते. तर या ठिकाणी सवाल 10,000 का. दोघे 15,000 डिपॉझिट मानकरी. हरेल तो 15, जिंकेल तो 25, म्हणजे सवाल 10,000 का. वाढीव 10,000. षटकार, क्या बात है. याच मैदानावर 6 चेंडू 6 षटकाराचं रेकॉर्ड बॅटिंग करताना मंगेश देशमुख सरांचं आहे, परंतु आता त्यांच्या षटकात काही षटकार पडू लागलेले. 2 षटकार, 1 डबल आहे. या षटकात 14 आलेले आहे. टोटल झाला 52. अजून पाहिजे 26, बरोबर आहे का? 26 आणि 52 78. तसं गणित कच्चं आहे, तोंडी हिशोब कधी कधी बरोबर येतो माझा. चुकलं तर सांगा. जाओ मैदानात. लढाई चालली आहे ती मात्र पावसात. याच्या आधी होती उन्हात, आता पावसात. होऊन जाऊ द्या, मॅच थांबणार नाही. पाऊस येऊ द्या, नाहीतर तिकडे वारं सुटू द्या, सामना खेळ चालूच राहील. तुम्ही खेळत राहा, आम्ही बघत राहू. ओ दूर आहे, दूर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. राहुल फायदा घेतला, फलंदाजाने फायदा घेतला. राहुलच्या हातातून चेंडू सुटला, फलंदाज पळत सुटले. 1 धाव पूर्ण, टोटल 53. आता पाहिजे 25. यस, प्रत्येक चेंडू नंतर आपण या ठिकाणी सूचना करतोय, मैदान हलतं ठेवा, हलतं काय, पळतं ठेवा, पळतं ठेवा. तर आमचे पद्माकर जाधव साहेब, जुने साई क्रिकेट क्लबचे शिलेदार सरदार. 4 चेंडू झाले बा, 2 बाकी आहे. षटक चाललंय 4थं, म्हणजे 14 चेंडू शिल्लक. 25 धावा करायचे असतील. काय वाईड बाउंड्री. माय गॉड, या धावा मात्र अतिशय नुकसानकारक. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या साठी फायदे मंद अशा धावा. फ्री मध्ये पंचकार मिळालाय. यस, या जोडीने मात्र निश्चितच. आता टोटल झाला या ठिकाणी 53 58, तर 20 धावा गरजेच्या, बरोबर आहे. आणि 14 चेंडूत 20. काय सामना पलटवला पहा या ठिकाणी. आता पहिल्या 2 षटकात दोघांची बराबरी होती, त्याच्यानंतरचा जो खेळ होता तोच काहीसा पलटवारीचा खेळ होता. आहा, फुल टॉस पे बॉस पप्पू खाड़े. ये जनाब है गेंदबाजों की लय बिगाड़ने वाले. आताच्या षटकात 3 षटकारी, 1 डबल, 1 सिंगल आणि 1 वाईड बाउंड्री. प्रचंड धावा गेल्या. हे षटक हानिकारक ठरलंय SMP कॉलेज साठी. यस, 26 धावा आतापर्यंत. पुन्हा डाऊन द लेग, ओव्हर द स्टिक. ओ डाऊन द लेग, वाईड. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू. बारखाले बाळांनो, मध्ये येऊ नका, आम्हाला बघायला अडचण येते. हा, तुम्ही होतो तू पलीकडे खेळा. दरम्यान पुढचा चेंडू. वाईडची भरपाई मंगेश सरांना करायची. MD सर इंटू पप्पू खाडे. दोघांची चकमक बारीक चाललेली होती मगापासून. हा चांगला हा फटका आहे, फ्लिक म्हणू शकतो. आणि स्क्वेअर लेगला 1 धाव. पप्पू खाडे म्हटले काय हरकत नाही, तुम्ही थांबा तिकडे, षटक संपलंय, मला परत यायचं आहे तिकडे. दरम्यान या ठिकाणी षटक 4थं संपलं. 66 झाला. अजून 12 धावांची गरज आहे. चेंडू सुद्धा शिल्लक 12, म्हणजे 12 चेंडूत 12. 12 रन बॉल मामला.
परंतु हा जोडा मैदानात थांबला, मुकाबला मात्र पलटला, बदलला, चेंज झाला. हो, मगाच्या षटकात 28 धावा आणि मला वाटतं आतापर्यंत सर्वात महागडे षटक असावं. 2 दिवसात सर्वात महागडे षटक आहे. या षटकानं खरं तर SMP कॉलेजला थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप मोठं नुकसान झालंय. शंभू नवीन गोलंदाज झाला. शंभू 12 चेंडू 12. तर पप्पून मात्र बॅटा फिरवल्या मैदानात घरा जवाब दिलाय करारा. आहा, ये भी कर सकते हम, नाम पप्पू है, पप्पू पास हो गए. परंतु चेंडू आतच आहे. 2 धाव मिळतील. तिकडे चढ लागला चेंडूला जरा, तिकडे हरकत नाही. पश्चिम बाजू म्हटल्यानंतर चढ आहे आणि निश्चित काय आहे, त्या 2 धावा मिळाल्या पप्पू खाडेंना. उलटा पुलटा भी खेळ सकते हम, नाम पप्पू आहे. दरम्यान अजून 10 धावांची गरज आहे. चेंडू 11 शिल्लक आहे. आता मात्र पहिल्यांदाच धावा कमी, चेंडू जास्त. सोमनाथ पाटील साहेब स्वागत. पप्पू खाडे खिलाड़ी बड़े, क्या बात है पप्पू पास हो गए. फिर एक बार 10 वजा 6 4च राहिल्या. 74 झालाय. 4 ची गरज आहे आणि या दोघांनी मात्र सामना निश्चितपणे SMP कॉलेजच्या घशातून बाहेर काढलाय. अजून एक षटकार मारला तर पप्पू खाडेला 100 सोमनाथ पाटलांकडून. क्या बात आहे. क्रिकेट वेडे पाटील आणि क्रिकेट वेडे पाटलांचे 100 आणि ते बक्षीस नाही बरं का, एक प्रमाणपत्र असणार आहे आपल्याला. आहा, या ठिकाणी स्क्वेअर लेगला पोल शॉट 4 पाहिजे होता, 4च मारलाय. सेफ आहेत का सुरक्षित आहेत का साहेब तुम्ही बघा जरा. प्रेक्षकांना विनंती आहे बघा. सामना संपलाय, फायनल जिंकलाय तो मात्र साईल स्पोर्ट्स अकलूज संघानं. अभिनंदन. डीजे वाजवा, जोरात होऊ द्या. SMP कॉलेज कार्यक्रम अगदी 2च मिनिटात सुरुवात करत आहोत. अरे अजून एक सामना खेळायचा आपल्याला, तुम्ही कव्हर का टाकायला लागलाय. सिनियर साई विरुद्ध नवीन